तर प्रेक्षकांनो, गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत सुरुवातीला आपण बघतोय की भोसले मोहिनीला छेड काढत असतात. त्या मुलांना चांगलाच दम देतो आणि अतिशय भयानक पद्धतीने म्हणजे त्याने त्यांच्या पोटात बुक्का मारलाय आणि काहीतरी त्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतोय. आता ते मुलं पळून जातात आणि मोहिनी त्याला डायरेक्ट विचारते की तुम्ही कोण आहात. भोसले म्हणतो शिक्षक आहे मी, तुम्हाला कालच सांगितलं ना. आणि तसंही अशा नाठाळ विद्यार्थ्यांना सरळ करायचं कामच आहे माझं. पण मोहिनी आता काहीच बोलत नाही आणि तिला फोन येतो. ती म्हणते हो मुजुमदार, कुठे आहात तुम्ही? अच्छा, आत बसला आहात का? असं म्हणून ती आत हॉटेलमध्ये जातीये. पण भोसलेला मात्र प्रचंड राग आलाय मोहिनीचा. तो विचार करतोय थँक्यू वगैरे म्हणायची पद्धत असते की नाही. हे तर असं झालं भोसले की तुला सेल्फ रिस्पेक्टच नाही आहे. आता असं म्हणून तो तिथून निघून गेला. इकडे हे साटम साहेब त्याच्या मुलाला भेटायला येतात. म्हणजे त्यांचा मुलगा घरी असतो आणि ते आपुलकीने त्याला भेटायला जातात. त्याच्या खोलीचा दरवाजा लावतात आणि त्याला सांगायला जातात तुझ्याशी महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. तो काहीतरी पोर्ट्रेट काढत असतो आणि ते मध्ये उभे असतात म्हणून त्यांना म्हणतो बाजूला सरका. तो अतिशय उद्धटपणे त्याच्या वडिलांना वागणूक देतोय. आता सहज त्याचे वडील त्याला बोलायला जातात की तो मारेकरी आहे ना, त्याचा एन्काउंटर झाला आहे. त्यावर हा मुलगा म्हणतो ठीक आहे ना, तुम्हाला काय फरक पडतोय, तुम्ही आहात ना. माझी आई गेली तरी तुम्ही आहात, दामू काका गेले तरी तुम्ही आहात. ते झुरळ असतं ना, झुरळ, ते कसं खूप चेंगट असतं, तुम्ही अगदी तसेच आहात. अगदी खूप मोठे सर्वायव्हर. मला तसंही तुमच्याशी बोलायची इच्छा नाही आहे. आता सध्या तरी असं वाटते की त्यांना त्यांच्या मुलाची खूप काळजी आहे. ते म्हणतात हे बघ आर्यन, असं करू नकोस. जर उद्या मला काही झालं ना तर आयुष्यभर पस्तावशील रे. बापाशी चांगलं वागलो असतो तर बरं झालं असतं. गिल्ट काय असतं ना ते तुला कळत नाही आहे आणि तू ते घेऊन फिरशील ना तर त्रास होईल तुला नंतर. आता हा मुलगा म्हणतो हो का, आणि हे जर माझ्या बाबतीत झालं तर, जर उद्या मी गेलो तर तुम्हाला नाही का गिल्टी वाटणार? माझ्याशीही वागताना नीट विचार करून वागत जा. तुम्हीही नाहीतर असेच गिल्ट घेऊन फिराल. पण आता मात्र तो तिथून निघून जातो आणि ह्या साटम साहेबांना खूपच त्रास होतोय. आता इकडे पुण्यामध्ये खून झालाय अगदी तशाच प्रकारे. डोक्यावरती म्हणजे कपाळाच्या मधोमध बंदूक लागली आहे आणि तिथे गुलाबाचं फूल आणि ओरिगामी हंस आहे. आता जमदाडेने हे सगळं भोसलेला फोन करून सांगितलंय. भोसले सकाळी सकाळी झोपेत असतो. भोसले आता आवरून निघणार पुण्याला. तेवढ्यात बोशुंदरा येते आणि ती दारातच आलेली असते. तेव्हा भोसलेही तिथून निघतच असतो आणि बोशुंदराचं डोकं जोरात भोसलेच्या छातीला लागतं आणि तो छाती धरून राजेशच्या फोटोसमोर जातो आणि म्हणतो राजेश, तशी बोशुंदरा खूप गुणी मुलगी आहे, पण गुड मॉर्निंग करायची पद्धत जरा वेगळी आहे तिची. बोशुंदरा म्हणते खरंच सर, माझं लक्ष नव्हतं, सॉरी सर. खूप लागलं का हो तुम्हाला? आता हा भोसले तिच्यावर थोडासा ओरडतो की तू इथे कशाला आली आहेस, शर्मिला घरी नाही तुला माहिती आहे ना. आता बोशुंदरा म्हणते सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. आता हा भोसले लगेच निघायला लागतो नाही 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 मला नाही बोलायचं तुझ्याशी. आता बोशुंदरा म्हणते अहो सर तसं काही बोलायचं नाही आहे, पण मी त्या गुरुच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टबद्दल सांगते आहे. आमच्या सरांनीच ते पोस्टमॉर्टम केलं, आम्हाला जवळ पण नाही येऊ दिलं आणि एका तासात रिपोर्ट आला पण. भोसले म्हणतो अगं तेच तर ना, तेच सांगतोय ना. अगं हा एन्काउंटर सगळं दाखवायची गोष्ट आहे गं, हे सगळं मुद्दाम क्रिएट करण्यात आलं आहे, हे तर होणारच होतं. तेवढ्यात आता बोलता बोलता ह्या भोसलेला आला आहे मोहिनीचा फोन. आता तो बोशुंदरापासून लपून बोलायचं आहे म्हणून गोलगोल फिरून बाजूला जातोय बोशुंदराच्या भोवती आणि आता हॅलो असं म्हणतोय. आता मोहिनी हॅलो म्हणायच्या आधी सॉरी म्हणते भोसलेला आणि भोसलेंना त्याच्या कानावर विश्वासच बसत नाही आहे. मोहिनी म्हणते आय एम सो सॉरी, ॲक्च्युली काल मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं पण मी ना थोडी पॅरानॉइड झाले होते. आता भोसले म्हणतो हां, तेव्हा ही म्हणजे जरा डिटेल सांगते की काय आहे ना, हरणाचं कसं असतं. आता हरिण या शब्दावरनं भोसले प्रचंड कौतुक करतो त्या मोहिनीचं आणि म्हणतो तुमचे डोळे अगदी हरणासारखेच आहे, अगदी हरिणच डोळे आहेत, हरणाचे डोळे. त्याला काही सुधरत नाही आहे बोलायचं. कारण मोहिनीने स्वतःहून फोन केला आहे हीच त्याच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मोहिनी त्याला म्हणते ॲक्च्युली मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं राहिलं आहे, तुम्ही कॉफीला भेटाल का? आता कॉफी म्हटल्यावर भोसलेला तर विश्वासच बसत नाही आहे की खरंच कॉफी प्यायला वगैरे बोलवते ही. तो बोशुंदराकडे बघतो आणि मज्जा म्हटल्यावर कसे चेहऱ्याचे एक्सप्रेशन होतात अगदी तसंच झालं आहे भोसलेला. आणि आता तो म्हणतो ठीक आहे हरकत नाही आहे, तुम्ही कळवा मला. आणि ती म्हणते बरं तुम्ही अगदी कॉफी पर्सन आहात असं म्हणून ती वेळ आणि ठिकाण कळवायचं म्हणून फोन ठेवून देते. आता भोसले एवढा खुश झाला आहे की तो बोशुंदराला ऑफिसपर्यंत सोडायला तयार झाला आहे. बोशुंदराच्या लक्षात येते कुछ तो गडबड है. असो, आता भोसले आणि जमदाडे पोहोचले त्या खुनाच्या स्पॉटवर आणि ते हंस, तो जो कागदी हंस आहे आणि ते गुलाबाचं फूल आहे जे त्या मागच्या खून झाला तेव्हाही तिथे होतं आणि आताही तिथे आहे. आता भोसले जमदाडेला सांगतोय की तू जा
त्या लग्नगाठ मॅरेज ब्युरोमध्ये याचं नाव रजिस्टर आहे का आधी ते बघ. आता जमदाडे गेली आहे तिथून. आता शेरेकर कोणाशी तरी बोलत असतो भोसलेविषयी की भोसले जास्ती फडफड करायला लागला आहे, त्याचे पंख छाटायला हवे. तेवढ्यात बोशुंदरा येते. आता शेरेकर फोन ठेवून देतो. तर बोशुंदरा म्हणते सर हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणला आहे मी त्या गुरुचा, तो जो मर्डर तुम्ही एन्काउंटर केला ना तोच तो. शेरेकर म्हणतो अच्छा ठीक आहे ठेवा तिथे. आता सहज बोशुंदरा म्हणते मी वाचून दाखवू का. त्यावर शेरेकर म्हणतो मी काय तुम्हाला अशिक्षित दिसतो. तुम्ही कोणाच्या कॅबिनमध्ये आला आहात. जॉईंट CPच्या केबिनमध्ये आलात तुम्ही मॅडम. तुम्ही हे सगळं काय बोलताय तुमचं तुम्हाला कळतं आहे का. बोशुंदरा म्हणते सर मी तुम्हाला सहज म्हटले. आता शेरेकर म्हणतो सहज वगैरे काय असतं, मी तुम्हाला यापूर्वी कधी भेटलो आहे का. बोशुंदरा म्हणते हो सर एकदा. आता ती जात असते तेव्हा हा तिला आवाज देतो ओ सुंदराबाई. भोसलेला ओळखता का तुम्ही. बोशुंदरा हो असं म्हणते. त्यावर शेरेकर तिला जा असं म्हणतो, पण ती गेल्यानंतर कॉन्स्टेबलला आवाज देतो आणि म्हणतो ही बाई इथे दारात उभी होती का आधी. कॉन्स्टेबल म्हणतो अहो सर त्या दारातच उभे असणार ना. तेव्हा हा शेरेकर म्हणतो जास्ती उलटून बोलू नको त्या भोसलेसारखं चल निघ. पण आता शेरेकरला भीती असते की तिने काही ऐकलं तर नसेल ना. असो तिने काही ऐकलेलं नाही आहे. आता भोसले बाहेर चहाखारी खात असतो आणि पुण्याला, आणि जमदार येऊन म्हणते सर काय ही कितवी खारी. तेवढ्यात तो चहावाला येतो आणि सर ही तिसरी प्लेट आहे असं म्हणतो. जमदाडे चिडते आणि म्हणते सर काय खारी खाता हो. तो शेरेकर डेबऱ्या पोटाचा चिडवतो ना तुम्हाला. आता हा भोसले म्हणतो मला काही फरक पडत नाही. तू त्याला काहीच्या काही बोलते, मी बोलतो, त्याला फरक पडतो का नाही. मग तो माझ्या खारीवर कशाला येतो. आता जमदाडे म्हणते तुम्हाला ना काही सांगणं म्हणजे मुश्किलच आहे, पण मी काकूला सगळं सांगणार आहे. त्यावर भोसले म्हणतो ए जमदाडे मला माहिती आहे तू हटकून चाडी करते माझ्या आईला. मी तुझ्यावर दमदाटी करत असतो ना पोलीस स्टेशनमध्ये त्याचा बदला काढतेस. तुम्हाला सगळं माहिती आहे, तुला मजा येते ना हे सगळं सांगायला. माझ्या खायप्यावर येऊ नका तुम्ही. त्यावर जमदाडे म्हणते तुमच्याशी बोलणं खरंच निरर्थक आहे. तुम्हाला काय करायचं आहे ना ते करा, गोंधळ घाला, आणखीन खारी खा. आता तिथे राणे म्हणून इन्स्पेक्टर आले, त्या चौकीचे ते इन्चार्ज आहे म्हणजे पुण्याचे. तर आता ते सांगतात की आपण मुजुमदारच्या आईला भेटू शकतो, म्हणजे ज्या मुलाचा खून झाला आहे त्याची आई. आणि भोसले तो राणे आणि जमदाडे त्या आईकडे आलेत मुलाच्या. त्या मिसेस मुजुमदार त्या खूप रडत असतात. आता भोसले आणि जमदाडे आधी तर त्यांना आधार देतात की तुमचा मुलगा गेला आम्ही समजू शकतो, पण आता तुम्ही हे सगळं सांगितलं नाही तर आम्हाला कळेल कसं त्याचा खून कोणी केला आहे. तर आता त्या बाई तयार होतात सगळी उत्तरं द्यायला. तर सुरुवातीला असं कळतं की त्याला कोणी किरण सपकाळ म्हणून धमक्या देत असतो. तो लोकल गुंड आहे तिथला. त्या मुलाचा मिसळीचा धंदा आहे छोटासा आणि तो कष्ट करून सगळे पैसे कमवायचा, पण तो किरण जो आहे तो त्याला धमकवायचा की पैसे दे. आता त्या म्हणतात मिसेस मुजुमदार की आम्ही त्याला पैसे दिले असते तर बरं झालं असतं, माझ्या मुलाचा जीव तरी वाचला असता. जमदाडे त्यांना विचारते की तुम्ही तुमच्या मुलाचं नाव लग्न संस्थेत रजिस्टर केलं होतं का. त्यावर ह्या म्हणतात की हो त्याने कुठे कॉम्प्युटरवर रजिस्टर केलं होतं, पण मी त्याला सांगितलं होतं की देशिंगेकर काकू खात्रीच्या आहेत, कोणी कॉलनीतली बाई आहे त्यांच्या, आणि त्यांच्यातर्फे स्थळ आपण घेऊयात. पण सगळं काही संपलं हो, माझा मुलगाच राहिला नाही म्हणून ते रडायला लागतात. भोसले म्हणतो काळजी करू नका, हे राणे आहेत ना त्यांना तुम्ही काहीही सांगा ते तुम्हाला कधीही मदत करतील. आता भोसले तिथून निघालाय त्या राणेला सांगतो की त्या लेडीची हेल्प करा. आणि राणे म्हणतात सर त्या किरण सपकाळचं काय करायचं. भोसले म्हणतो त्याच्याकडे तुम्ही बघा, मी पुढची केस हँडल करतो. असं म्हणून भोसले निघून गेलाय. पण त्या लग्नगाठ संस्थेचा काहीतरी झोल आहे असं तो जमदाडेला सांगतो. आता संध्या इथे मधल्या सुट्टीमध्ये डबा खात असते तेव्हा तिच्या मैत्रिणी सहज बोलतात की एक मुलगा म्हणजे तिच्या मैत्रिणीचा पाठलाग करत असतो. तर या मुली चर्चा करताय की माझ्या भावाने बरं झालं त्याचा नंबर घेतला, तो मला स्टॉक करायचा आणि त्याला खूप धुतला त्याच्या घरी जाऊन. संध्या म्हणते असं करता येतं, पोलिसांनी तुझी मदत केली का. ती म्हणते एवढ्याशा गोष्टीसाठी पोलिसांची काय गरज. अगं एक ॲप असतं त्यावरनं आपल्याला हे सगळं ॲड्रेस वगैरे मिळतो गाडीचा नंबर टाकला की. संध्या आता तिची मदत मागते. आता इकडे जमदाडे आणि भोसले त्या लग्नगाठ संस्थेमध्ये पोहोचलेले आहेत आणि भोसले त्या माणसाला खूप मारतोय तिथल्या ओनरला आणि म्हणतोय तुला सांगितलं होतं ना मी चौकशी करायला मी पुन्हा येईल, आणि ते 2 तुला प्रोफाईल काढायला सांगितले होते त्याचं काय झालं. तो म्हणतो अहो साहेब असं काय करताय तुम्ही, माझी चांगली इमेज आहे हो इथे समाजात, आणि तो सॉफ्टवेअर इंजिनियर आला होता तुम्ही त्याला मारून हाकलून दिलं. तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माझ्या सॉफ्टवेअरमध्ये, आणि माझं सॉफ्टवेअर बंद पडलं हो. भोसले त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो लगेच यायचं एक गाठ मार्या त्या भुईवाडी पोलीस स्टेशनमध्ये आहे, तिथे मी तुझी वाट बघतोय. आता तो रिक्वेस्ट करतो की तुम्ही मला तुमच्यासोबत घेऊन जाऊ नका, माझी एक इमेज आहे, मी नंतर मागवून येतो. भोसले त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो, पण तो म्हणतो मी भुईवाडी पोलीस स्टेशनला पोहोचायच्या आत तू पोहोचला पाहिजे.
हे बघ हा मी निघालो. आता तो पुन्हा एकदा जमदाडेला विचारतो, मॅडम कुठलं हो पोलीस स्टेशन? जमदाडे त्याला सांगते भुईवाडी पोलीस स्टेशन. आता या संध्याला त्या नंबरवरनं म्हणजे तिच्या वडिलांना किडनॅप केलं असं तिला वाटते. त्या नंबरवरनं त्या घराचा ॲड्रेस कळाला आहे. गाडीचं मालकीन कोणी डिकोस्टा बाई आहे. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की वंदनाला नवीन सुपारी मिळते आहे आणि ही संध्या जमदाडेला जाऊन सांगते की ती डिकोस्टा बाईची गाडी आहे ज्यात माझे बाबा बसून गेले, पण त्या बाईने पोलीस कंप्लेंट केली आहे की ती गाडी हरवली आहे, त्या बाईची गाडी चोरी गेली आहे म्हणून. आता इकडे राणेने काहीतरी आपल्या भोसलेला लीड दिली आहे. तर प्रेक्षकांनो असा होता आजचा रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि खूप मोठा रिव्ह्यू असला की तो असा फास्ट आणि नॉनस्टॉप सांगावा लागतो. तर कसा वाटला रिव्ह्यू मला नक्की कळवा. आणि प्लीज हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा डेली रिव्ह्यू तुम्हाला मिळेल फक्त मी अनघा आणि सिरियल ह्या माझ्या नवीन चॅनलवर. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.